हॅलो, ये आहे छोले, इथे पोहे। अच्छे लोकेशन से निकलने का वक्त आ गया अभी। लाइफ इज शॉर्ट, ट्रैवल नाउ। देखो जुगाड़ देख रहे हो, इतने ठंडी में -डिग्री में खुद को गर्म रखने का जुगाड़। कुछ तो फायदा हुआ। हॅलो, गुड मॉर्निंग ऑल फ्रॉम कसोल। निघालोय आम्ही आता, आमची तयारी झाली आहे। कोणतरी आलाय, तनू ये, आमचं जुगाड बघ। हो वा वा आय एम ऑल रेडी। ये डोंगर, माउंटेन्स। चला तर जाऊया नाश्ता करायला। सगळेजण बसलेत। हॅलो, काय नाश्त्याला? छोले, पुरी, पोहे, आणि चहा। फॉग तोंडातून येतोय। काय काय खाल्लं का? चांगलं आहे का? हॅलो, मीट आवर टूर मॅनेजर शिवानी पाठक। तनू, तू खाल्ला? हो, खूपच निघते तोंडातून वास। एक एक कपडे एक स्क्वेअर मध्ये घेऊन सांगितलं होतं। त्यानंतर राफ्टिंग होईल। राफ्टिंगच्या वेळेस जेव्हा पाण्याच्या आपण राफ्टिंग करत असतो तर पाणी ओढतो, तिथेही करता येईल। चला तर नाश्ता तुम्हाला वाटलं पटकन करायचं आहे करता येतं। दोन्ही ठिकाणी चेकिंग साठी दोघांना मॅटिंग करायची। आणि तिथून मग मनाली जाऊ। मनालीला स्नोफॉल काल रात्री झाला आहे। आपण कदाचित थोडा वेळसाठी कटू। इथून मनाली ते आहे छोले, इथे पोहे आहेत आणि इथे काय आहे? पुरी। घेऊया थोडं थोडं। आमचा नाश्ता रेडी आहे आजचा। सॅम बसला रेडी होऊन। हो, आणि समोरच माउंटन्स, स्नो कॅप माउंटन्स। तर गरम गरम नाश्ता करून घेऊया। नाश्ता गरम गरम वाफाळता वाटतो, पण गरमच नसतो, असा फीलच होत नाही की गरम आहे। दिसतो मला आमच्या तोंडातून पूर्ण वाफ येते। सॅम, अजून एक स्पून घेऊन ये ना। गरम पाणी पाहिजे। बुरबुशीपेक्षा जास्त थंडी आहे ना? मनोज बोलतोय बुरबुशीला एकदम हे केलं, बीट केलं। अपने अच्छे लोकेशन से निकलने का वक्त आ गया अभी। बैग्स रेडी है, अभी हम लोग निकल रहे हैं। सो ये माउंटेन्स को बाय करते अभी। बाय बाय माउंटेन्स, फिर कब मिलेंगे पता नहीं। चलो फिर जाते हैं, गाड़ी में बैग्स वगैरह रखते हैं, निकलते हैं नेक्स्ट डेस्टिनेशन के लिए। चलो फिर। The shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. आमच्या लोकेशनपासून थोड्याच अंतरावर आम्ही आलो आहे। आता आम्ही पोहोचलो मणिकरणला। मणिकरणला जाऊन आम्ही थोडं बघतो, दर्शन घेतो। आणि इथे पाठी बघता तुम्ही माउंटेन। चला तर सगळे निघाले, गाड्या आमच्या इथेच पार्क केल्या। चला तर मणिकरणला जाऊया। काय व्ह्यू आहे यार, सिरियसली एकदम भारी व्ह्यू आहे। ए बाजूला इथे डोंगर पण तुम्ही बघता, पूर्ण असे खालपर्यंत डोंगर आहेत।
म्हणजे लिटरली आम्ही पाठवून येऊ बघा, जसं इथे दिसतंय इथे डोंगर हा जो कट केलेला आहे त्याच्यामध्ये आणि गाडीमध्ये खूप जास्त कमी डिस्टन्स होतं. जे फोटोमध्ये व्हिडिओमध्ये बघितलं होतं ते समोर बघतोय आम्ही. बापरे. आणि ते बाजूलाच आय गेस ते बाजूला नदी आहे आणि इथे हॉटेल आणि काहीतरी आहे. समोरच माउंटेन, पूर्ण स्नो आहे त्याच्यावरती, कारण की आज सकाळी स्नो झाला आहे. हो हो हो, अरे बापरे. कॉर्नरिंग. आणि टेम्परेचर झालंय -2. मनोज टेम्परेचर किती झालंय? आमच्या घरातले लोक दिसतात तुम्हाला, सगळे पेंग्विन दिसतात. मणिकरणचं लोकेशनचं 0 दाखवत आहे आणि आम्ही आता तिथे होतो ना कॅम्पमध्ये, तिथे -2 दाखवत होता. क्या नजारे है यार. एवढे डेंजर रोड आहेत पण इथे भरपूर डेंजर पद्धतीनेच गाडी चालवतात सगळेजण. भयानक. नजारे ही नजारे, जिधर देखो उधर नजारे आहे. हेच आहे मणिकरण. इथे ना गरम पाण्याचं कुंड आहे, ते 12ही महिने गरमच आहे. म्हणजे तिथे स्टोरी आहे त्याच्या पाठीमागे. बघूया तिकडे जाऊन लोकल्सला विचारूया काय स्टोरी आहे नक्की. हो हो हो. Where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whisper. आमचे टुरिस्ट बघा कसे भयकटलेत, भरसाटलेत. काय बघून आलात? हो चला मग. हो 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 हो, आलोय मणिकरण. मस्तच. Where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whisper गुरुद्वारा साहेब मणिकरण. secrets untold. हे जे तुम्हाला वाफा दिसतात ना, हे सगळं गरम पाणी आहे. खाली गरम पाण्याच्या कुंड आहेत आणि हा ब्रिज आहे. ब्रिजच्या खाली इथून नदी जाते. तिथे पण पूर्ण कुंड आहे, तिकडे पूर्ण कुंड आहे. तिथे माणसं आंघोळी वगैरे करू शकतात. The earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truths as they flow down. Their songs entwined with the trees that stand, knotted in time by nature's hand. कसं वाटतंय हे बघून? आश्चर्य वाटतंय का आश्चर्य म्हणजे तुम्हाला? तुम्हाला याच्या मागची स्टोरी माहिती आहे का? अजून नाही माहिती आम्हाला.
आमची गाईड सायली. ह्या आमच्या कॅमेऱ्याच्या मागे जे कुंड आहे ना ते गरम पाण्याचं आहे आणि त्याची माहिती सायली मनोज जाधव देणार आहे. ओके. आता आमची टुरिस्ट गाईड आहे ती सायली मनोज सॅम. ह्याची जी स्टोरी आहे जेवढी मला माहिती आहे त्या स्टोरीमध्ये असं आहे की इथे भगवान शंकर आणि पार्वती दोघेजण आले होते आणि पार्वतीचा एक मणी होता तो इथे हरवला. ओके. मग त्यावेळेस पार्वतीने शंकरांना सांगितलं की माझा मणी जो आहे तो शोधून दे. मग जेव्हा शंकर सगळीकडे शोधायला लागले की मणी कुठे म्हणून तर त्यांचा मणी भेटलाच नाही आणि मणी भेटला नाही तर शंकराला राग आला आणि शंकराने त्रिशूळ मारला. ओके. तिकडे आणि जिथे त्रिशूळ मारला ना तिथून सगळं गरम पाणी बाहेर यायला लागलं. अच्छा. त्याच्यामुळे इथे 24 तास 12 महिने गरम पाणी तिथून बाहेर येतं. आणि जे हे गरम पाणी आहे इथे पाठीमागे गुरुद्वारा वगैरे आहे त्या गुरुद्वारामध्ये जेवढं जेवण बनवलं जातं ना तर ह्या गरम पाण्यानेच बनवलं जातं. येस. तर ह्याच्या मागे ही गोष्ट आहे, ही कहाणी आहे. पण ही एक्झॅक्ट खरोखर आहे की नाही आहे ते माहिती नाही पण मी ऐकली आहे. तर तुम्हाला खरंच दुसरी कहाणी माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढची स्टोरी ऐकण्यासाठी मग तुम्ही पहिलीची हिस्ट्री बघा. इथे सांगा. चला तर आता आपण आतमध्ये जाऊया, गुरुद्वारामध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. बघूया गुरुद्वारा आतमध्ये कसा आहे. ह्याच्यात खरंच गरम आहे. एवढं पण नाहीये, नॉर्मल आहे. खूप गरम आहे. हा मग भेटला नाही. अच्छा काय पडलं? बाबा फोन पडायचा. मी पकडते ना, मी करते ना. बस खाली. सिरियसली पडली. हा यार सिरियसली गरम आहे पाणी. आता आम्ही गुरुद्वारामध्ये चाललो आहे. बघूया आतमध्ये गुरुद्वारा कसा आहे. गुरुद्वारामधून दर्शन घेऊन आलो आणि आता या ठिकाणी लंगर मिळतो. सो ते ठिकाण आम्ही बघायला आलो कारण मी फर्स्ट टाइम गुरुद्वारामध्ये आले होते आणि हा पहिलाच एक्सपिरियन्स होता हे सगळं अनुभवण्याचा. सो बघूया आतमध्ये कसं आहे. हेच ते ठिकाण आहे जिथे गरम पाण्यामध्ये जेवण बनवलं जातं आणि ते लंगरमध्ये दिलं जातं. इथे जे सेवा करणारे माणसं होते त्या लोकांबरोबर आम्ही बोललो, आम्ही थोडी विचारपूस केली. तेव्हा आम्हाला समजलं हे गुरुद्वारा आणि हे लंगरचं ठिकाण 24 तास चालू असतं, जेवू शकता. सो ह्या आधी आम्ही कधीच लंगरचं जेवण जेवलो नव्हतो. सो विचार केला की एक प्लेट घेऊन सगळ्यांनी एक एक घास खाऊन टेस्ट करूया जेवण कसं आहे. आणि आम्ही टेस्ट केली. ॲक्च्युली जेवण खूपच सुंदर होतं, खूपच छान होतं. लंगरचं जेवण खाल्लं आणि तिथून पुढे निघालो. सायली ये देखिए, लंगर का खाना खाना छूटा छोड़कर अनजाने में पाप के भागी न बने. डू नॉट वेस्ट फूड. वाचते समजे. ही आहे ना येडी. आता इथून पुढे एक छोटासा रस्ता होता. बाहेर पडल्यावरती शंकराचं मंदिर होतं. सो तिथे जाऊया दर्शन करायला आणि ते ठिकाण बघूया जिथे ॲक्च्युअलमध्ये शंकरांनी त्रिशूळ मारला होता आणि तिथून गरम पाणी आलं होतं. चला तर लोकेशन बघूया. the shadows play.
आजूबाजूला सगळीकडून हे येत आहे, वाफा येतात सगळ्या, stretched फुल वाफा, म्हणजे पूर्ण सगळ्या ठिकाणी गरम गरम पाणी. lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. आणि तुम्ही बघू शकता इथे जे मडकी ठेवलेली आहेत हेच ते ठिकाण आहे जिथे जेवण शिजवलं जातं या गरम पाण्यामध्ये. आणि ही शंकराची मूर्ती. While rivers whisper truths as they flow down, their songs entwined with the trees that stand, knotted in time by nature's hand. आजचा मणीकरणचा दिवस इथेच संपतोय. खूपच छान, सुंदर आणि आश्चर्याने थक्क करणारं ठिकाण आम्ही आज पाहिलं. खूपच छान वाटलं. भोले के दर्शन हो. खूपच एक्सपिरियन्स छान होता. सो व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा. In the arms of